राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आहे। जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात। तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही। आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर, आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील पुढच्या काही भविष्यासाठी। आणि ठीक आहे, जर त्यांचं जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण नाही। मराठी माणूस हिंदुत्वासाठी, देवदेवतांसाठी हे सगळं जे आम्ही करतोय ते आम्ही पण त्यातलेच आहोत ना। आम्ही कुठं बाळासाहेबांच्या विचाराच्या वेगळे आहोत। आणि म्हणून आता काही ज्या वेळेला माणसाच्या हातात सापडत नाही तेव्हा काही कारणं शोधावी लागतात, आणि ती कारणं हे काही लोक सांगत असतात मराठी माणसाच्या आणि ह्याच्या। आम्ही मराठी माणसाला काय कुठं पाकिस्तानात घालवतोय का? आम्ही मराठी माणसाला कुठं उत्तर प्रदेशात घालवतोय? नेमकं काय त्याचा उपंग असू द्या, त्या प्रसंगाला शिंदेसाहेब नाही सामोरे गेले असं एखादं उदाहरण सांगा। तुमच्या आजारपणाचं असू द्या, दुसऱ्या संकटाचं असू द्या, काही असू द्या, ह्याने आम्हाला मराठीपण आणि हिंदुत्व शिकवू नये। लक्षात आलं का? हे जर व्यवस्थित शिकवलं असतं ना, शिकले असते तर मला वाटतं ही अवस्था त्यांची झाली नसती।